अंजनेय प्रसादने आपल्या मुलीवर झालेल्या गैरवर्तनाचा, अत्याचाराचा बदला घेण्यासाठी ही हत्या केली. आपल्या मुलीच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराकडे पोलीस दुर्लक्ष करतायत असं अंजनेयला वाटलं. तेव्हा आपणच आरोपीचा बदला घ्यायचा हे असं त्याने ठरवलं आणि कुवेतहून भारतात आला. रात्रीच्या दरम्यान आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या माणसाची अंजनेयने हत्या केली आणि कुवेतला फरार झाला. मात्र यामध्ये एक गोष्ट वेगळी होते, ती म्हणजे कुवेतला परत गेल्यावर अंजनेय स्वतःच आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट करतो आणि त्यात या गुन्ह्याची कबुली देखील करतो. काय घडलं हे सर्व जाणून घेऊयात आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट हा कार्यक्रम. आज ज्या घटनेबद्दल आपण बोलणार आहोत ती घटना घडते आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशमधील अनमय्या जिल्ह्यातील ओबुलावरीपल्ली येथील मंडळातील कोठामंगाट या गावात अंजनेय प्रसाद आणि त्यांची पत्नी हे दोघेही कामामुळे कुवेतमध्ये राहायचे. मुलगी त्यांच्या मावशीकडे ओबुलावरीपल्ली येथे राहत होती. अंजनेय प्रसाद वेळोवेळी कुवेतमधून आपल्या मुलीला खर्चासाठी पैसे पाठवायचा. दोघे नवरा बायकोला वाटायचं की मावशी मुलीच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेते, सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. परंतु वास्तव काही वेगळंच होतं. काही दिवसांनी अंजनेय आणि त्याच्या पत्नीला संशय आला. त्यांना वाटायचं की मुलीच्या वर्तनात काही बदल दिसतोय. त्यांना संशय आला आणि हा संशय काही दिवसांनी वाढतच गेला. मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडतंय हा संशयामुळे त्यांना खूप चिंता वाटायला लागली. या संशयाचं निराकरण करण्यासाठी अंजनेय प्रसाद यांनी आपल्या पत्नीला भारतात पाठवलं. पत्नी जेव्हा भारतात आली तेव्हा तिला समजलं की मुलीसोबत जे घडलंय ते खूपच भयानक आहे. ती जेव्हा भारतात आली, आपल्या बहिणीकडे गेली तेव्हा ती हैराण झाली. अंजनेय प्रसाद यांच्या मुलीला त्यांच्या नातेवाईकाने लैंगिक शोषण केलं होतं. अंजनेय प्रसाद आणि त्यांची पत्नी हे सर्व ऐकून पाहून हादरून गेले. त्यांना विश्वासच बसू लागला नाही की असं काही त्यांच्या मुलीसोबत घडलंय. जेव्हा ही गोष्ट कुवेतमधून अंजनेय प्रसाद यांना कळाली तेव्हा त्यांनी पत्नीला तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला सांगितलं. मुलीला सोबत घेऊन आई पोलीस स्टेशनला गेली तेव्हा गुन्हा दाखल केला, परंतु पोलिसांनी या प्रकरणाकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि त्यांनी गांभीर्याने या प्रकरणाकडे पाहिलंच नाही. आपल्या मुलीच्या बाबतीत घडलेल्या प्रकरणाकडे पोलीस दुर्लक्ष करत होते असं अंजनेय प्रसाद यांना वाटलं. तेव्हाच आपणच या आरोपीचा बदला घ्यायचा, आपल्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी स्वतःच पुढे येण्याचा निर्णय, स्वतःच पुढाकार घेण्याचा निर्णय अंजनेयने घेतला आणि 6 डिसेंबरच्या रात्री त्याने भारत गाठलं. 6 डिसेंबरच्या रात्री अंधारात सावधपणे आरोपीच्या घरी अंजनेय पोहोचला. त्याच्या हातात एक लोखंडी रॉड होता. त्याने आरोपीला अचानक हल्ला चढवला आणि त्याच लोखंडी रॉडने त्याला प्रचंड मारहाण केली. या भीषण मारहाणीत आरोपी जागीच ठार झाला. त्याने भारतातून बाहेर पडण्यासाठी आधीच सर्व तयारी करून टाकली होती आणि हत्या करून अंजनेय कुवेतला परत गेला. कुवेतमध्ये पोहोचल्यावर त्याने एक व्हिडिओ बनवला आणि तो त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आणि या व्हिडिओमध्ये त्याने याच हत्याकांडाची कबुली दिली. त्याने या व्हिडिओमध्ये आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाबद्दल आणि त्याचा बदला घेण्याच्या सर्व कारणांबद्दल सविस्तर सांगितलं. अंजनेय प्रसाद यांनी केलेली ही हत्या एक भयानक घटना आहे. मात्र याचा निष्कर्ष काय? कायद्याच्या हातातून न्याय मिळवणं जर कठीण असेल तर लोक स्वतःच न्याय घेण्याचा प्रयत्न करतात, हे या घटनेतून स्पष्ट झालं. तत्पूर्वी आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये इतकंच. भेटू पुढील भागात एका नवीन क्राईम रिपोर्टसह. पाहत रहा न्यूज अनकट.